भांडाभांडी रोज अशी यादो कधी होत राही, कधी होते युद्ध मोठे, कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा, गुरु गुरु चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, ते शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढावढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई खर्चांची. शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोलत आली, कुणी त्याचं आग लावी, कुणी त्याचं तेल घाली. होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या उर्री. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. काही गरज होती फटाके उडवायची? बोलो, चुप बैठो, कोणा बोले की जरूरत नाही है. काही गरज होती खोडी काढायची? आणि खोडी काढायची असेल तर समोरच्या माणसाचा विचार करायचा असतो. पण भाभी माँ, त्यांनी पण आमचं नुकसान केलं, आमची रद्दी जप्त केली. चुप बैठो, कौन जरूरत नहीं है इनकी वकीली करने की. चुप बैठो. पैसों से नुकसान भर सकते हो, पण यामिनीला तिचा हात भाजला आहे, तिला वेदना होत आहेत, हे नुकसान भरून देऊ शकता? बोलो, हात भाजला आहे तिला, तेवढा त्रास होता है, आता शांत का बसला है? बोलो, कोई जरूरत नहीं है बोलने की. चुप बैठो. सॉरी, गलती हो गई हमसे. अब ये जो बोलना है ना, वो मुंह फाड़ के बोलो. मैंने कुछ नहीं कहा. ए जी, हे जे मनात बोलला आहात ना, मोठ्याने बोला. माफी मांगने में कोई छोटापन नहीं होता, त्यात काही कमीपणा नसतो. और हमेशा चिल्लाते रहते हो ना, बहुत पैसा है हमारे पास, बहुत पैसा है हमारे पास. आता ही नुकसान भरपाई देऊ शकता? बोलो. चुप बैठो, कुछ मत बोलो, आप कुछ मत बोलो. साहब, ये क्या से क्या हो गया भाई? साहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका, होईल काहीतरी. अरे लेकिन ये सब हम नहीं करना चाहते थे, ये कैसे हो गया? लेकिन हो, मला माहिती आहे, तुम्ही काही काळजी करू नका, आपण बघूया ना, होईल काहीतरी. कुछ तो करना पड़ेगा राव साहेब. हाँ, बऱ्याच गोष्टी कमी कराव्या लागतील आता. साबणही आता साधेच घेतले पाहिजेत, उठण्याच्याही 2च पुड्या. साखर 5 ऐवजी 2 किलोच आणावी. तेलाचा डबा नाही, नकोच, आता कॅन्सलच करू. तळलेले पदार्थ नकोच. आता काय हिशोब होईल साधारण? इतकं सगळं कमी केलं तरी 5-6 हजार रुपयांच्या घरात जाणारच खर्च. परमेश्वरा. रुक रुक, थोड़ी बात करनी थी तुझसे. वो मेरी वजह से थोड़ा नुकसान हो गया, उसके लिए हम माफी चाहते हैं. तुला वाटलं हेच खूप झालं. आणि बिरजू, नुकसान फक्त पैशाचं होत नाही, यामिनीचा हातही भाजला त्याच्यात. पता है बल्लड़, लेकिन हम जानबूझ के नहीं किए थे. काय बोलतोयस तू? हा, माझ्या समोर ती माळ मला दाखवलीस, माझ्या समोर पेटवलीस, आणि तू सांगतोस मुद्दामून केलं नाही म्हणून. अरे नाही नाही, मतलब ती माळ मी तुझ्या समोर लावली, पण मला माहित नव्हतं तिकडे तुझं सामान आहे ते. आणि मग यामिनी भाभी आली आणि तिने मध्ये हात घातला. मग खरंच असं झालं का रे? हा, वो जाने देना, अभी वो गलती हो गई हमसे. बल्लड़, ये पैसे लाया हूँ, 10,000 रुपए हैं, रख ले. कोण वाटलं रे मी तुला? हा, भिकारी आहे? मला नको तुझे पैसे. अरे लेकिन दिवाळी है ना. म्हणून काय झालं? हा, तुझ्याकडनं पैसे घेऊन दिवाळी साजरी करण्याची वेळ नाही आली अजून माझ्यावर. अडी अडचणी आहेत पण मार्ग निघतात. तू मात्र अडाणी तो अडाणीच राहिलास. सोन्याच्या सहवासात राहून सुद्धा दगडाला सोन्याची किंमत येत नाही, हेच खरं आहे.
काय झालं? हा ना, एवढं काय काम काढलं अर्जुन? ओ बिरजू शेठ, अहो सांगा ना कशाला बोलवलंय ते? अरे रुको रुको रुको, बताते हैं. तुम्हाला सगळ्यांना माझी मदत करायची आहे. अरे यार, कसले सुट्टे मध्ये कसली मदत मागतोय रे तू पण? अरे माझी असं नाही, माझी म्हणजे बल्लाळची मदत करायची आहे. गुरुजींची कसली मदत करायची? आणि तू सरची मदतच करणार आहे ना? हा, नाही तर तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये आम्हाला घेऊ नको. हा, नाही, माझ्यामुळे त्याचं नुकसान झालं आहे. कसलं नुकसान? क्या हुआ कि वो उधर ऐसे हम पटाखे फोड़ रहे थे. हाँ, और उधर वो बल्लाळ का सामान रखा हुआ था और एक पटाखा जाके उसके ऊपर गिर गया और सब सामान जल गया. अरे यार, काय यार तू पण कशाला उगाच दिवाळीच्या अगोदरच फटाके उडवत बसलाय? वो हम रिहर्सल कर रहे थे ना. तू मुद्दाम केलं ना बिरजू? मुद्दाम नहीं किया, हम जानबूझ के नहीं किए. तेरी कसम. नक्की ना? मग आता एक काम कर, गुरुजींचं साहित्य जळालंय ना, मग त्या साहित्याचे पैसे गुरुजींना देऊन टाक. मी बल्लाळला देत होतो 10,000 रुपये, पण त्याने घेतलेच नाहीत ते. नाही, तो माझे उपकार घेणार नाही म्हणतो. आणि एक फार वाईट गोष्ट घडली आहे अजून. या सगळ्या प्रकारात यामिनी वहिनींचा हात भाजला. कसं केलं तू हे? का केलंस? नहीं, हम जानबूझ के नहीं किए और वो ऐसे ज्यादा नहीं जला है. रुको, आप सब हम पे ही चिल्ला रहे हो. हम मान रहे हैं ना, हमारी गलती हुई है हमसे. तुम्हाला ते सगळ्यांना कशासाठी बोलावलं आहे? माझी मदत करण्यासाठी. आपण सगळे म्हणून बल्लाळला मदत करूया, तरच तो मदत केली, नाही तर घेणार नाही तो मदत. ठीक आहे, आम्ही करू गुरुजींना मदत. हो, करू मदत. पण बिरजू, आम्ही नक्की काय मदत करायची? देखो क्या है ना, अगर मैंने उसको जाके पैसे दिए तो वो नहीं लेगा. हाँ, तो मेरे पास एक प्लान है. आप सबको उसमें मेरी मदद करनी है, समझ गए? आ जाओ. आत्या, तू त्रास करून घेऊ नकोस. दे इकडे, मी करते. दे. नको, तुला नाही जमणार हे सगळं. मलाच एका हाताने सगळं करावं लागेल ग. अय्या, एक हात कशाला? 3 हाताने कर ना. 3? नाही, नको, अजिबात नको. तुला नाही जमणार. अगं 3 हात म्हणजे माझे 2 हात वापर. तू काही काळजी करू नकोस, मी करते. तेच मी तुला सांगते. मला कळतं 3 हात म्हणजे काय ते. हा, तू नको करू, तुला नाही जमणार, मी करते. हा, या मैना, मोनिका, तुम्ही इथे? हा, काय झालं? माझं काय म्हणणे, आम्हाला आहे ना, आम्हाला फराळ बनवायला शिकायचंय. तुम्ही शिकवा. नाही, सर बोलला होता तू खूप छान करते. म्हणजे करते दरवर्षी, पण काय आहे की माझा ना हात भाजलाय, नाहीतर मी शिकवलं असतं तुम्हाला. ती माहिती आम्हाला. तुम्हाला काय करायचंच नाहीये. म्हणजे? अगं तू आम्हाला सांग, आम्ही बनवतो. नाही, नको. मी करते, मी प्रयत्न करते. ऐका, माझं काय म्हणणे, आम्हाला सांगा, म्हणजे तुमचं काम होईल आणि आमचं शिकणं होईल. अरे तू टेन्शन नको घेऊ. हे बघ, आम्ही सामान पण आणलंय. अगं बाई, खरंच का? बर. काय वहिनी, कसं काय बरे आहो ना? काय तब्येत म्हणते तुमची? बरी आहे. नाही, काय झालं, हात भाजला म्हणून कळलं, म्हणून तुम्हाला भेटायला आलो. जरा जास्तच भाजलाय बघा ना. आणि नेमकं दिवाळीतच फराळाचं कसं काय केलं? माय या दोघी आहेत ना, आता म्हणाल्या या की आम्ही मदत करतो. अच्छा, ह्या मदत करणार आहेत काय? बरं, जरा करा जरा मदत. काय आहे वहिनी, आमच्या डिपार्टमेंटची एक ऑर्डर आहे. म्हणजे लाडू, करंज्या,
शंकरपाल्या वगैरे ती ऑर्डर तुम्ही मला बनवून द्याल? नाही नाही नको नाही नाही, काय पैसे होतील तर मी तुम्हाला देतो ना. नाही भाऊजी पैशांचा प्रश्न नाहीये एवढं सगळं आम्ही आहोत ना तुम्ही कशाला काळजी करताय तुम्ही दोघेच कसं करणार सगळं कशाला टेन्शन घेताय सगळं आपल्याला छान पैसे मिळतील आणि तुझं फराळ पण होईल नक्की हा जमेल ना मी काय म्हणते हवालदार तुम्ही बी मदत करा आणि आम्ही बी करतो सगळं करू पटापट. हो हो मी मदत करायला तयार आहे वहिनी. सांगा काय करू का सांगा. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. कशासाठी? हा महिना तू की नाही मैद्याचं पीठ मळायला घे हा शंकरपाळ्यांसाठी. मोनिका हे बघ याच्यानं चकल्या करायच्यात आपल्याला पीठ मळून ठेवलेलं आहे. हा भाऊजी त्या सोऱ्या ठेवल्यात ना त्या जरा काढून घ्या. देतो ना काढून आपलं काय काय काढून दे सोऱ्या. मी काय करू तू ना तू एक खूप मोठं काम कर. शांत बस इथे देवासारखी. शांत बसून काय करू काहीच करू नकोस. एक काम कर बाहेर नाहीतर मोरया बघ साफसफाई करतोय त्याला मदत कर जा. नाही तर थांब महिन्याचं पीठ मळून झालं ना की मग तू शंकरपाळ्या कापायला घे. नाही नको मी ना मोरूलाच मदत करते. वैरीनो मी शंकरपाल्या करतो मला सगळं येतं काय काळजी करू नका. बाई येतो तुम्हाला. माझा हात तिथपर्यंत जात नाही. मी करू का मदत? तू काय मदत करणार आहेस ग? ते कुंचा दे इकडे. अगं ए धर. धर नीट. आता धर. अरे वा रुबी छान हा छान. नीट धर. जल्ली माझी काठी बघितलीस काय? अरे काय मोरया अरे आग लागली तुझ्या तोंडाला ती. अरे पोलिसांची काठी ना ती आणि तिचा असा वापर करतोय. रुबी ही ह्यांची काठी आहे. काही का असे ना काठीचा वापर होतोय ते बघा ना. काय वापर होतोय? अरे आमच्या खात्यात ह्या काठीला केवढा मान आहे आणि तू साफसफाई करतोय. आता या काठीने तुम्ही समाजातले गुन्हे साफ करता की नाही? म्हणजे समाजातली जळमट साफ करता. तसं मी आता आमच्या घरातली जळमट साफ करतोय. झालं एकच. अरे मोरू किती हुशार आहेस रे. अरे किती छान बोलतोस. अरे मोरया भंगार काढलं काय सगळं? चल लवकर द्या माझ्याकडे वेळ नाही. अरे तुझ्या समोर आहे ना. हो भरतो भरतो. हे सगळं भंगार. अरे उठ. उठलोय मी. उभाच आहेस का तू? हा हे काय चाललंय काय चाललंय? भंगार भरतोय. पहिल्यांदा तो चष्मा काढ. हा काय काय भंगारात? ही खुर्ची थोबाडीत मारू का? खुर्ची ही वापरातली खुर्ची आमची. भंगारात कशी घालतोस? ठेवून दे. मागे ठेव मागे ठेव. हा अजून काय काय आहे? या चपला. चपला 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 चपला. अरे बापरे चपला नाही रे चपला नाही. ओ बाबा चपला का नाही? सेफ्टी म्हणून. कसली सेफ्टी? अगं ऐन वेळेला कोणाला लागल्या तर शिवून शिवून वापरता येतात. बाबा त्या चपला इतक्या वेळा शिवल्यात ना की चांभाराकडे परत शिवायला नेला ना तर तो हसतो. हो की नाही? बघ हसणारा चांभार ह्या आधी कधी पाहिला होतास तू? मग आणि ऐन वेळेला लागतात. अरे हा अजून काय काय आहे? ही लाकडं आहेत. लाकडं? अरे लाकडं नको रे बाबा. लाकडं नको. लाकडं राहू दे. बाबा लाकडं कशाला राहू देत? अरे मोरू माणूस मेला ना की जाळायला लाकडं लागतात. राहू दे बाबा. बरोबर आहे तुमचं. अरे काय बरोबर आहे एकदम. सरणावर कुठे गेलीस? ती तर मारायलाच निघाली लोकांना. तसं नाहीये. अरे लाकडाचे कितीतरी उपयोग आहेत. नाही आता समजा वेळ पडली तर ही सगळी लाकडं अशी एकत्र करून त्याचा सोफा कम बेड बनवता येईल कधी वाटलं तर. किंवा मग असं कपाट वगैरे छान आहे की नाही? अरे खूप उपयोग असतात लाकडाचे बाबा. लाकडं नको. लाकडं नाही ठेवायची लाकडं. अजून काय काय आहे? ह्या बाटल्या आहेत. बाटल्या?
बाटल्या कशाला? हा गधाड्या बाटल्या कशाला? हो मळक्या आणि गळक्या बाटल्या बाबा त्या. अरे गळक्या असल्या म्हणून काय झालं? काय करायचं, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि मग त्या आपल्या कुंड्यांमध्ये ठेवायच्या. आईतच ठिबक सिंचन नाही का झाडांना? बाटल्या नको, बाटल्या नाही. हा बाकी काय काय आहे? हे कपडे आहेत. अरे कपडे कशाला घेऊन चाललायस तू? कपडे नाही, कपडे नाही. हा 12 वर्षापूर्वीचे कपडे बाबा ते. हो ना, बघू बघू. काय टिकलंय वगैरे कापड. वा वा वा. टिकले? ओ बाबा, अहो ते कपडे केवढे जुने आहेत. अहो तुम्ही कपडे जुने झाले की ते रात्री झोपायला घालायला होता, त्याच्यानंतर ते फाटले की रंगपंचमीला घालायला होता. आता ह्या कपड्याचं काय करणार तुम्ही? हो मी काय म्हणतो, हे कपडे ज्या मिल मध्ये तयार झाले ना, ती जल्ली मिल सुद्धा बंद झाली असेल. हो ना, पण कपडा काय टिकलाय बघ. हो. आता हेच कपडे काय करायचं, ते असे छान फाडायचे, हा त्याचे चौकोनी चौकोनी रुमाल करायचे. म्हणजे काय होतं, मग कधीतरी फरशी साफ करायला, घरात काही इकडे तिकडे असेल तर पुसायला, या सगळ्याला उपयोगाला पडतात ते. हा त्यामुळे असं काही नाही, कपडे नाही, कपडे नाही म्हणजे कपडे नाही. हा बाकी काय काय ते सगळं घेऊन जा. बाकी काय, सगळं भंगार परत ठेवायला लावलं मला. दर दिवाळीला असंच करता, मला बोलवता आणि भंगार परत ठेवायला लावता. काय करणार काय एवढं भंगाराचं? आता पुढच्या दिवाळीला तुमच्याकडे येणारच नाही मी. हे उभा राहा, उभा राहा. उभाच राहिलोय मी. काय सांगतोस काय? हा चला, तो गॉगल घाला आणि निघा आता. चला चला, निघायचंय, निघायचं आहे. चला नंतर भेट मला. हा हे असं महत्वाचं सगळं भंगारात घालतात का कोणी? हा चला साफसफाई करून घ्या. साफसफाई. तुम्ही नुसतेच उभे राहू नका, हे आवरायला मदत करा. रुबीला, रुबी हे सगळं आवरून टाक बघू. माझी काठी ते पहिली काठी दे. यार काय रेषा. हा बघ, अजून मालाच अडकवतोय. अरे मला जमतच नाही ना रे, हातच ना पोतात वर. एक काम कर, हा ही काठी घे आणि वर अडकव मला. धर. तुला अडकव? अरे मला अडकव. हा मला. थांबा थांबा थांबा. काय झालं? आपल्या अश्विन शेटने बघा कसला पाठवलाय कंदील. मग माझ्या मामांची सगळी कामं ब्रँडेडच असतात. इम्पोर्टेड कंदील आहे हा, खास. या तुझा बाबा काय स्वतःला ब्रँडेड किंग समजतो काय? अरे हे काय चाललंय? घ्या आता यांना समजा समजवा. सजावट कसली? क्रिसमसची. काय गरज फालतू प्रश्न विचारताय? त्या दिवाळीमध्ये दिवाळीची सजावट करताना थोडा लॉजिक वापरा ना तुम्ही पण. हे बालूजी, तू आधी आकाश कंदील लाव. गुरुजी पण त्या तुमच्यासाठी खास आमच्या ड्रायव्हरने बनवले. ड्रायव्हरनी ड्युटीवर असताना, अरे मग गाडी कोण चालवायचं? अहो आजकाल मुंबईत ट्रॅफिक किती असतं, गाडी एका जागी 10-10 मिनिटं थांबते. मग काय बनतात पण त्या. गरजे हा मी तर चायनीज दिवे लावल्यात. चायनीज कशाला आणायचं ते? अहो त्या आमच्या इथे चायनीज वाल्यांची गाडी आहे ना, त्या पोरांनी दिलं. त्यांना यावेळी दिवाळीत ना त्यांच्या गाडीचं ना प्रमोशन करायचं होतं. तर मी बोललो आपल्या चाळीत जागाच उरलेली नाही आहे, गुरुजींकडे काय परिस्थिती नाही तर आपण लावून टाकूया ना. मास्तर, आपल्या अश्विन शेटने बघा कंदील कसा पाठवलाय. हा अश्विन शेटनी पाठवलाय. त्यांनी कुठून आणला एवढा कंदील? दुबईहून. मामा ते महत्वाचं नाहीये, लावू की नको? विचारतेस काय? लावा लावा, आकाश कंदील लावा. हा मास्तर तुम्ही बघाच, आता आम्ही सगळी मिळून कसं सजवतो घर. सजवा सजवा. त्या माळा आहेत ना, बलूची, त्या माळा घे लावून, कंदील घे लावून. अरे अश्विन, त्या कापसाची का वाट लावतोयस? कापसाची वाट लावत नाहीये, कापसाची वाट बनवतोय पंटीसाठी. आणि काय ग, तुझा हात अजून बरा नाहीये ना, मग कशासाठी ही छोटी छोटी कामं तरी करतेयस? तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका, उलट माझं खूप मोठं टेन्शन कमी झालंय. माझं एक काम करा. सांग, काय काम करायचंय? तुमच्या शाळेतल्या मुलांना ना परीक्षेत खूप मार्क द्या.
हे काय आता अचानक? द्या ना, त्याने ना माझं खूप मोठं काम केलंय. काय काम केलंय अगं? ते काम वेगळं, ती मदत वेगळी, हे परीक्षा वगैरे सगळं वेगळं असतं. हो भाऊजी, कंजूसपणा नका करू मार्क देताना तरी. हे बघा, ते स्पोर्ट्स कोट्यातले मार्क्स असतात ना, तसे द्या. अरे पण काय मदत काय केली त्यांनी एवढी? मी सांगते तुम्हाला, आपल्या घरी येऊन त्यांनी केवढा फराळ केला माहितीये, आणि सगळ्यांना पुरावा म्हणून जास्तीचा सुद्धा करून ठेवलाय. झालं जास्त केला म्हणजे गॅस जास्त लागला, वाया गेला म्हणजे? हो तसं काही नाही हो, नाहीतरी आपल्याला डबल भुर्दंड पडणारच होता, हो की नाही? आणि शिवाय आम्ही पोलिसांसाठी फराळ बनवलाय, त्याचे पैसे एक्स्ट्रा मिळणार आहेत आम्हाला. चांगलंय चांगलंय. पण म्हणून मार्क जास्त द्यायचे हे जरा जास्तच होतंय. द्या प्लीज माझ्यासाठी. असं काय करते, द्या भाऊजी. आपलीच पोर आहे. दिसलं का घर आपल्याला? हा, कुठे होता तितका वेळ? सांगतो. आधी मला माफ करा, माझ्यामुळे आईचा हात भाजला, आपलं नुकसान झालं. ते ठीक आहे, उशिरा का होईना आपल्याला कळलं ना, हेच खूप झालं. अहो नाही तर काय, उगाच सांगत नाही आम्ही तुम्हाला. 4 पावसाळे तुमच्यापेक्षा जास्त पाहिलेत म्हणून सांगतो ना. मग सॉरी बाबा. हा ए मोरू, तू या पिशव्यांमध्ये काय आणलंयस रे? बाबा, तुमच्यासाठी कुर्ता आणलाय. अरे वा, अरे वा. काय या फटाक्याच्या पैशातनं मला काहीही नकोय, कळलं ना? फटाक्यातल्या पैशातला एकही रुपया वापरलेला नाहीये. माझ्या वडापावच्या गाडीतनं आणले मी. आणि बाबा, सगळे फटाके परत केले मी. आता फक्त इको फ्रेंडली फटाके. बाबा घ्या ना. अहो असं काय करताय, घ्या ना. भाऊजी घ्या. अरे मला काय आवडणार नाही का त्याच्याकडनं काहीतरी घ्यायला? स्वतःच्या कमाईतून पहिला कुर्ता घेतलाय तुमचा. बघू बघू. अरे वा वा वा, छान आहे रे, खूप छान आहे. मस्त. आणि हा दुसरा कोणासाठी रे? मामासाठी. अरे वा, शाबाश. तुलाही आणलाय. मग घ्या. हा बघा. शाबास. आणि थँक्यू. आई, तुझ्यासाठी साडी आणली. वा. अरे माझ्यासाठी कशाला उगाच? अगं खरं तर पैठणी आणायची होती, पण माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, म्हणून ही आणली. आवडेल मला खूप. त्यांनी आणलेली आवडेल. मी म्हणतो तेव्हा तुमचं बजेट एवढं कमीच असतं नेहमी. हो. छान आहे रे, खूप छान आहे. ए मोरू, माझ्यासाठी काय आणलंयस? काहीही आणलेलं नाही. रुबी, रुबी, ही घे तुझी भाऊबीज. अय्या मोरू, पण हा भाऊबीजेचा नाही, मी आपला पाडव्याचाच ड्रेस मानेन. स्वतः करता काय आणलंय? आणलंय ना. अगं 2 कुर्त्यांवर 1 कुर्ता फ्री होता. हे तू म्हणजे बल्लाळ भाऊजींवरती गेलाय अगदी. छान छान. चांगली आहे साडी. आणि स्वतःहून आणलंच ना, बरं वाटलं. यामिनी, मोठा झाला मुलगा. हो ना. दादा. हा वा. जी, मी जे बोलले त्याबद्दल उसके लिए सॉरी. मदबल, मी जे काही बोलले ना तुम्हाला, ते सगळे शब्द मी मागे घेते. क्या हुआ? मला माहित आहे तुम्ही सगळ्या मुलांना बोलून बल्लाळ भाऊजींची मदत करायला सांगितली. मैंने नहीं तो. सब मालूम है मुझे, झूठ मत बोलो. तुम्हीच केली ना बल्लाळ भाऊजींची मदत. अरे हाच तुमचा स्वभाव मला आवडतो. मैं क्यों करूंगा मदद बल्लाळ की? यहाँ देखो, जगाशी खोटं बोलाल पण माझ्याशी नाही, समझे? मेरी वजह से मेरे दोस्त की दिवाली खराब न हो, इसलिए मैंने उसकी मदद की. बस इसीलिए
आई लव यू. अब जाने दो. हाँ चलो. हाँ झाडावर चढवू नकोस मला. झाडावर नाही चढवत. सच में. चलो सो जा. एजी, उद्या दिवाळीचा पहिला दिवस. पहिली आंघोळ लक्षात आहे ना? हाँ नरक चतुर्दशी है ना. हाँ चलो सो जाए आप. चल. गुड नाइट. हाँ. एजी. हाँ. उठा उठा, झोपायचं नाही. चला उठा पटापटा. मोरया ऐक ऐक बाबा, आजच्या दिवशी जर का पहाटेला आंघोळ केली नाही ना तर माणूस नरकात जातो. नरकात. अगो काय सांगतेस तू त्याला? लहान आहे का तो? नरकात तो नरकात काय काय तरी तुझं. हा अश्विन शेठ उठा चला. दिवाळीच्या दिवशी तरी लवकर उठा. नाही जागा आहे जागा आहे. फक्त काय सवय ना, दुबईमध्ये दिवाळी करतो तिकडे असं काही करत नाही आम्ही. हो का? हो. दुबईत दिवाळी करतोस तेव्हा कधी करतोस मग अभ्यंग स्नान? ते काय म्हणजे आम्ही दुपारचं करतो. दुपारचं. आता झोपायची वेळ असते. का? काय तू आता असा प्रश्न विचारलास ना सकाळी सकाळी बावरण्यासारखा की काय थाप मारायची ते सुचत नाहीये. तसं नाहीये तसं नाहीये. मला माहितीये. सांगू का? म्हणजे काय बास बास. आत्ता जागा राहा आणि तेल लावून घे. यामिनी अगं तुझ्या हाताला भाजलाय ना. आज तू कशाला करतेस? दुसरा हात आहे ना, शिवाय रुबी आहे. रुबी चल चल, मी तुला सांगितलं तसं पटापट कर. जी उठो. चलो. तेल किसके लिए? और कोई है यहाँ पे? अरे आपके लिए. तुमच्या डोक्यावर लावायचं आहे तेल. अरे माझ्या डोक्यावर लावायचं आहे म्हणून एवढं तेल? एजी तुमच्या डोक्यात जास्त मुरतं तेल. अगं मूर्त म्हणून एवढं लावशील का तो तेल लाजो? रेसिपी. तुम्हाला कुठे शॅम्पूनी डोकं धुवायचं आहे? वेळ नाही काय नाही. चलो. क्या हुआ? अरे कितना गरम है तेल. अरे कुछ नहीं इतना गरम. कुछ नहीं. लो अब ठीक है. हाँ कुछ नहीं होता. कुछ नहीं. तू सुरनाळ्या घे, मी लक्ष्मी घेतो. बाटली बाटली लावायला नाही, ती बाटली लावल्यावर लावू ना. हा लावू ना बाटली. हा चला घे. चल. कहाँ पे लेके जा रहा है पटाखे? अहो आत्ता कुठे फोडायला नेतोय? आपला आनंद बघवतच नाही यांना. कसला आनंद? आता जास्त फोडायचे नाहीत फटाके. ठेवा ठेवा ते ठेवा. कुठे फोडलेत? आहे तसे. हाय बिजू. मन्नू हैप्पी दिवाली. हैप्पी दिवाली. मोनिका मोनिका मोनिका
क्या है ये? हाथ में क्या है? हाथ पे दिवाली. थैंक यू. पाया पडली साहेब. साहेब हाथ में क्या है? सुखी रहो सुखी रहो. ये क्या है? दिवाली ग्रीटिंग. अच्छा पढ़ जरा. हाँ पढ़ मी. May, June, July, August. In this November is Diwali and bring property and cheer and may the spirit gum of the season stay all through. Happy Diwali. कितना अच्छा लिखा है. सुपर लिखा है. तूने लिखा है? नाही इथे तसं लिहिलंय. वर लिहिलंय बिरजू आणि कुटुंबात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मोनिका सुपर. बहुत देखो मोनिका, अब आई हो तो फलार करके जाओ. फलार फराळ स्वीट स्वीट स्वीट. फराळ करके जाओ. नाही नको, मी नंतर येते. लाजूला पण नंतर येऊन भेटते. हा चल बाय. बाय. जरूर आना. बाय. ए कमीने. दे इकडे दे. अरे एक मिनिट द्या ना साहेब. एक राहिलं. एक मिनिट. कशाला? द्या तर एक मिनिट. कशाला? मी म्हणतो रद्दीत टाकू का? जरा भाव जास्त येईल रद्दीला नाही का? नहीं नहीं, ये तो बहुत प्यारा ग्रीटिंग है. मोनिका ने दिया है. इसकी तो अब हम फ्रेम करके लगाएंगे दीवार पे. देख लेना. बोला बाबा. नाही बाबा, नाही. अहो हो बाबा मान्य आहे बाबा, पण नाही हो बाबा, नाही जमणार. नाही बाबा, काय माहितीये का बाबा, आज घरीच फराळ करून म्हणते बाबा. हो बाबा. हो बाबा. हो मी सांगितलं ते करा ना बाबा. मग बर. बाय बाय बाबा. बाय बाय बाबा. काय चाललंय बाबा 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 बाबा? भाऊजी, बाबा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा फोन होता. हो अगं नाराज झाले. फराळ जात नाही घरी त्यांच्या म्हणून. आज त्यांना म्हटलं आधी महागाई कमी करा, नंतर बघू फराळाचं. हे जे तू बोललास ना, यातला दुसरा भाग खरा आहे. पहिला भाग मात्र अतिरंजित वाटतो. अरे ते कशाला तुला फराळाला बोलवतील? बघा फोन बघा. फोन बघून काय उपयोग आहे? वा रे वा, उगाच काहीतरी. हा वा वा वा. घे रे फराळ घे. तिला पण दे. घ्या. हा ए आई हाताला सावकाश. हा बर. आता सगळेजण आलाच आहात तर तुमच्यासाठी मी एक भेटवस्तू आणलेली आहे. उगाच आधीच त्या फटाक्यांमुळे एवढं नुकसान झालंय आपलं. अरे काय भेट आहे ते तर पहा. बघा बघा. काय दैनिक हाहाकारचा दिवाळी अंक. बघू या आहे बघा. बघा. अरे वा. मला पण दाखव ना दादा. अरे याच्यात लेखही आहे. रंजनाचे मंजन. वा छान. अगं बाई, अहो सगळे लेख तुम्हीच लिहिलेत की काय? अगं असं नाहीये, आहेत इतरांचंही आहेत, पण बरंच मीच लिहिलेलं आहे. खरं सांगायचं ना तर माझ्या प्रतिभेची पावतीच आहे ही. नाही भाऊजी, प्रतिभेची पावती वगैरे काही नाही. तुम्हाला सांगतो पैसे पाहिजेत, पैसे. त्याच्याशी किंमत नाही वाढली कशाला? हे बघ, हे काम मी पैशासाठी केलेलं नाहीये. अहो भाऊजी, पण हल्ली सगळं जग पैशावरती चालतं. असं काय करताय? तीच तर खंत आहे ना रे. हल्ली सगळं जग फक्त पैशावर चालतं. हा जो दिवाळी अंक आहे ना, याच्यामधल्या ज्या कविता आहेत ना, त्याच्यामध्ये काही नवोदितांबरोबर लक्ष्मीकांत रांजणेंची म्हणून एक फार सुंदर कविता आहे. ऐका, तुम्हाला वाचून दाखवतो. थांब जरा. कुठे आहे? हा
ऐका, आमच्या वेळी दिवाळीला फार मजा असायची. लक्ष्मीपूजनाच्या पाटावर चिल्लरची रास असायची. आमच्या वेळी दिवाळीला फार मजा असायची. लक्ष्मीपूजनाच्या पाटावर चिल्लरीची रास असायची. तेव्हा लक्ष्मीला सुद्धा पैशांची आस नसायची. आमच्या वेळी दिवाळीला फार मजा असायची. बाई किती सुंदर लिहिली नाही का कविता? अरे नवोदित कवींसाठी, लेखकांसाठी हे दिवाळी अंक म्हणजे एक व्यासपीठ असतं. ज्ञान, संस्कार, परंपरा या सगळ्याचं संचित असतात हे दिवाळी अंक. म्हणून मी पैशाचा विचार करत नाही आणि दिवाळी अंकासाठी हे लेख लिहिले. बरोबर आहे भाऊजी, तुमचं बरोबर आहे. मग पण फराळ करा आता. अरे हो, आमचं संपत आला. नाही नाही, चकली खाल्ली मी मगाशी. छान झाली, अगदी खुसखुशीत. मामा मी केलीये. हो का? तरी सुद्धा छान झाली आहे. मोरू 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 हे बघ, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. अरे वा, दिवाळी ग्रीटिंग. अरे वाच तर, मी खास लिहिलंय तुझ्यासाठी. वाचतो. हा, काय छान आहे. हो ना? दिवाळीचा दिवा दैदिप्यमान दिसून देवाचं दातृत्व दरवळू दे दररोज दरवाजात. दिवाळीच्या शुभेच्छा. शुभेच्छा. अरे द वरून एकच शब्द जुळत नव्हता ना, म्हणून शुभेच्छा. म्हणून शुभेच्छा. हो. महुआ, या सगळ्याचा अर्थ काय? तो पण मीच सांगू? कसा आहेस रे तू मोरू? काहीच कळत नाही तुला. मी अजिबात सांगणार नाही, तुला कळेपर्यंत वाचत राहा. वाचा सुधारेल पण कळणार नाही. कळेल, नक्की कळेल. फक्त यात माझं प्रेम आहे एवढं लक्षात ठेव. होय बाईसाहेब. सजूल्या, तुम्हाला पाडव्याला काय भेट देणार आहेस? पाडव्याला महुआ, मोरूनी मला ड्रेस दिलाय. काय? भाऊबीज आहे ती. पाडवा मी तुलाच देणार आहे. हो, आणि पाडव्याला मीच तुला ओवाळणार आहे. महुआ, आपण दोघी ओवाळूया. नाही ग, मीच एकटी ओवाळणार आहे. असं नाही, मी पण ओवाळणार आहे. नाही नाही, तुला कळत नाहीये, मी ओवाळणार आहे. एक मिनिट. ए मोरू, 1 मिनिट काय म्हणतोय? आम्ही भांडत नाही आहोत. हो ना? हो ना? तरी पण भांडू नका प्लीज. रुबी, तू मला भाऊबीजेला ओवाळ. हा, नाही रे मोरू, मी तुला भाऊबीजेला तेल लावून अंघोळ घालणार आहे आणि पाडव्याच्या दिवशी ओवाळणार आहे. बघूच कोण ओवाळतं ते. मी पण बघतेच कोण ओवाळतं ते. लागली पैज, लागली पैज. काय? अरे या दोघी सारख्या पैजा काय लावायला लागल्यात? महुआ, थांबा थांबा. बाय. अरे बाय. बा. अगं लताताई आलीस तू? असू दे असू दे. ये 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 ये. अगं यामिनी, मोरया, लताताई आली बर का? ए अश्विन. बाय. यामिनीला मी पायरीवर पाय ठेवायच्या आत आरतीचं ताट घेऊन ये. हो हो हो. बरा झाला प्रवास. यामिनी ये ग. आले आले. आठवतंय मला वंच आहे ना. मोरया, जा रिक्षाचे पैसे दे आणि माझ्या बॅगा घेऊन ये. जा जा. काय हे? किती पाणी ओतलं, सगळं चिखल करून ठेवला. नुसतं थोडंसंच ओतलं वंच. दिकू. चल. चला. हा, प्रवास बरा झाला ना? हो. हा. दमले रे. हो, अगं तर प्रवास म्हणलं की अलीकडे अवस्था काय त्या सगळ्या. त्यावर पाणी ओतलं, सगळं चिखल. हो ग, आता चुकलं तिचं थोडस. बस बस बस. चुकलं, कळत नाही. यामिनी ऐक. ये ग. हा, काय बाबा?
काय उकडतं तुमच्या मुंबईमध्ये. घामाघूम झाला नुसता जीव, म्हणून मला आवडत नाही तुमच्या मुंबईत यायला. सोडले का रे रिक्षा सोडले? अगं काय आहे, इथलं वातावरण जरा दमट असतं ना, त्यामुळे होतो थोडासा त्रास. मोरया, अरे पाया पडावं बाबा मोठ्या माणसांच्या. काय हे ऐक, सुखी सुखी. हल्लीच्या मुलांना संस्कार नाही सगळं. अगं बाई, हे कोण? दत्ताताई, माझी मुलगी रुबी. वा, तू आहेस का अजून इथे? आहेस का म्हणजे आता झालंय. दिवाळीसाठी 4 दिवस आम्ही दोघ जण. दमले रे, दमले रुबे. अगं पाय दुखतायत ग, जरा चेपून दे ग बाई. पाय चेपणे म्हणजे पाय असे हलके हलके दाबून देणे असा अर्थ आहे का बाळा त्याचा? बल्ला मामा, तेवढं कळतं हा मला. चेप चेप. आई गो देव तुझं भलं करू. शुगर कमी झाली ग माझी. हे बाई बाई बाई, यामिनी यामिनी लाडू आण, लाडू आण. शुगर कमी झाली. आणते आणते आणते. ए आत्या, तुला कसं कळलं शुगर कमी झाली आहे ते? गप रे, सगळं कळतं मला. आणि ग लाडू किती वेळ लावते रे, शुगर कमी झाली ना माझी. लाडू दे 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 दे. साखर जरा कमीच वाटते का? डालड्यातलेत का साजूक तुपातलेत वंत? हो का? अरे अश्विन, परवा तो हा भेटला होता आपला अमिताभ बच्चन. म्हणाला दुबईला पाठवून द्या अश्विनला, तिकडची दिवाळी साजरी करून झाली असेल तर आता इकडे पण दिवाळी आहे. जा जरा तिकडे, वाट बघतोय तो तुझी. काय सांगताय काय? हो. जरा बघतो, फोन करून बघतो काय म्हणतोय तो, कोण भेटलो होतो कोणाला ते. काय ग ताई, तू तरी आल्या आल्या अगदी त्याला कशाला बोललीस? तुला काय वाटलं खरंच गेलाय कुठेतरी काम बीम करायला? मी आले म्हणून धूम ठोकलीये त्यानं. माझ्यासमोर थापा मारायची बिशा नाही का त्याची? हो अगं ठीक आहे, राहू दे ताई, तू पण ना. ही म्हण बाय, पण या फॅमिलीतच दम नाही. आणि हे तुझं पोरग यांच्यावरच गेलंय बरं का ताई. काय ताई? त्या रागिणीशी लग्न केलं असतं तर सगळं छान झालं असतं. कोण आहे रागिणी? अगं माझ्या मैत्रिणीची लहान बहीण, तुझ्या आत्यापेक्षा भारी. किती चांगली मुलगी, गुणी मुलगी. पण आमचा बल्ला यामिनीच्या प्रेमात पडला आणि सगळं फसलं. अगं कशाला आता कुठले तरी विषय अगदी आल्या आल्या उकरून काढतीयस? अलीकडे असते कुठे का रागिणी? तिचं लग्न झालं ना त्या परांजपेंच्या अमितशी. देऊन देऊन दिली कोणाला? परांजपेंच्या अमित. पोरगी गुणी आहे, इतका छान करतीये संसार. 6 मुलं झालीयेत, शिवाय एकत्र कुटुंब. रूपाला भाळलास रे, रूपाला भाळलास. ताई हवीत कशाला 6 मुलं? आमचा मोरया आहे ना एकटा, तेवढा खूप आहे आम्हाला. एकटा असला तरी काही उपयोगाचं नाही हा तुझा मोरया. अगं आत्या, मी आता स्वतःच्या पायावर उभा राहिलोय बरं का. हो का? करून करून कसला धंदा करतोय तर म्हणे वडापावचा. काय रे बाळ, आपल्या अनेक पिढ्यात कोणीतरी धंदा केलाय का? आणि याने केला तो हा असला वडापावचा. अगं तसं नाहीये, तो धंदा सुद्धा अगदी छान करतो तो. मुळात त्याला आवड होती त्या धंद्याची. तू त्याचं समर्थन करू नकोस. दुसरा कुठला धंदा सुचला नाही का त्याला? आत्या, मला माझ्या धंद्यात फायदाच होतोय आणि तसंही मला पुढे जाऊन हॉटेलचाच व्यवसाय करायचा आहे. म्हणजे आचारी का? काय पण शिकवण दिलीये पोराला यामिनी. अगं निदान संस्कार तरी धड करायचे ग. माझी रागिणी आली असती ना ताई. अगं आला ना झटका हिला. मी बघून येतो. अरे मामा, माझं हिमोग्लोबिन वाढलं रे. मोरया जरा 4 काळे मनुके आण रे. हिमोग्लोबिन वाढलं बाबा, वाढलं. असं काहीतरी करतात, टेन्शन येतं ना मला सुद्धा. आत्या, तुम्ही खरंच मोरूच्या आत्या आहात का? खरंच म्हणजे मला सवय नाही तुझ्या बापासारख्या थापा मारायची. आत्या काहीतरी बोलू नका हा. माझे बाबा कायम खरंच बोलतात. ओके, माहितीये मला काय बोलतात ते, किती खरं बोलतात ते. पाहिजे शेजारी शेजारी